वेलकम बॅक टू श्रेणिती चॅनल. श्रेणिती या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आय होप सगळे चांगले असतील. बऱ्याच दिवसांनी मी अपलोड करते आणि तुमच्या जोडीला मी हा जो व्हिडिओ घेऊन येत आहे, हा व्हिडिओ आहे वसईचा. वसईमध्ये ज्योष्ना मंत्री ज्या की भीमराज सेनेच्या पालघर जिल्हा अध्यक्ष आहेत, त्यांनी हा प्रोग्राम अरेंज केलेला आहे आणि या प्रोग्रामला बरेच सेलिब्रिटी येऊन गेलेले आहेत, जे की चांगल्या चांगल्या पिक्चरमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. आपला डान्सचा त्यांनी परफॉर्म दिलेला आहे, कोरिओग्राफ केलेले आहेत. तर असे सेलिब्रिटी इथे आलेले आहे. श्वेता मॅडम ज्या आहेत कोरिओग्राफर, त्याही इथे आलेल्या आहेत आणि हा प्रोग्राम अरेंज करण्यामध्ये ज्योष्ना मंत्री यांचे हजबंड पुरुषोत्तम दादा यांचाही खूप मोठा सहभाग आहे. कारण स्त्रिया ह्या आफ्टर 40 बऱ्याच काही प्रॉब्लेममधून थैंक यू सर एंड मैम कि आप टाइम निकाल के हमारे शो पे आप थैंक यू सो मच सर. ऑडियंस ताली नहीं बजाती, ऑडियन्स पे बुलाना मूड आहेत ते फॉर एवरी सीजन. कधी चिडचिडा होतात, कधी त्यांना राग येतो, कधी खुशीत असतात. तर हे जे बदल आहेत हे जे आपले लाईफ पार्टनर आहेत त्यांनी समजणं फार गरजेचं असतं. तर ते खूप ज्योष्ना मंत्री यांना प्रोत्साहन करतात. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते की असे जे हजबंड आहेत हे हजबंड आपल्या वाईफला हेल्दीच नाही तर त्यांचे जे कल्चर आहे किंवा ज्या इच्छा आहेत, ज्या की डान्स क्लास म्हणा किंवा मग कुठल्याही इच्छा आहेत त्या पूर्ण करतात. ते हजबंड खरंच ग्रेट आहेत आणि असे हजबंड सगळ्यांनाच मिळो. तर असो, आम्ही सगळे इथे या प्रोग्रामसाठी आलेलो आहोत. सीमा रणदिवे आहे, राजू थाटे आहे, बाकी लोकांचे मला नाव माहिती नाही आहे कारण मी या संघटनेमध्ये रिसेंटली जॉईन झालेली आहे. अगोदर मी होती बहुजन यूथ पॅन्थरमध्ये आणि तिथे जे सुशील जाधव नावाचे जे होते व्यक्ती, त्यांचं आणि माझं अगोदरपासूनच खटकलेलं होतं. तर त्यांच्याविषयी मला काही इश्यू होता आणि तो इश्यू जो सत्याचा असतो तो त्याचा विजय नेहमी होतो. आणि त्यांच्या ज्या सहकारी होत्या, ज्या आदिती नावाची एक स्त्री होती, लंपट निघालेली आहे, बरेच लोकांचे पैसे खाल्लेले आहे आणि ते दोघंही आता जेलमध्ये आहेत. तर असो, तो टॉपिक इथे काढणं योग्य नाही. पण आत्ताची मी ज्या संघटनेमध्ये जॉईन झालेली आहे ती संघटना आहे भीमराज सेना. तर या भीमराज सेनेमध्ये जे काही मान्यवर आहेत ज्योष्ना मॅडमने इन्व्हाइट केलेले, ते सगळे आम्ही इथे बसलेलो आहोत, प्रोग्रामचा आनंद घेतो आहे. आणि हा जो प्रोग्राम आहे, हा प्रोग्राम खूप खूप छान झालेला. बऱ्याच लोकांनी या प्रोग्रामला हजेरी दिलेली आहे. तुम्ही बघू शकता बॅक साईडला लोक या प्रोग्रामला जॉईन झालेले आहेत. हा वसईला वसंतनगरी इथे झालेला प्रोग्राम आहे. तर असाच प्रोग्राम दरवर्षी ज्योष्ना मॅडमने करावा, त्या हेल्दी राहोत, त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत. आणि मीही या संघटनेच्या वतीने ज्योष्ना मॅडमच्या या कार्याला सलाम करते. कारण एका पर्टिक्युलर वयामध्ये ह्या सगळ्या गोष्टी करणं कठीण होतं. कारण घरातली कामं, बाहेरची कामं, अवघड असतं हे सगळं करणं. पण हे जे ज्योष्ना मॅडम करतात त्याला खरंच मी मानाचा सलाम करते. आणि असे सगळे जे पुरुष आहेत त्यांनी ज्योष्ना मॅडमच्या हजबंडकडून एक प्रेरणा घ्यावी, जे की ज्योष्ना मॅडमचे हजबंड ज्योष्ना मॅडमसाठी करतात. तर हे प्रत्येक स्त्रीचं एक स्वप्न असतं की ज्या माझ्या अपुऱ्या इच्छा राहिलेल्या आहेत त्या पूर्ण व्हाव्यात. कारण पर्टिक्युलर वयापर्यंत ती आपली जबाबदारी सांभाळत असते. प्रत्येक स्त्री तिच्या इच्छा आणि तिचे नवऱ्याला सांभाळणं आहे, मुलांना सांभाळणं आहे, फार गरजेचं आहे. आणि अशातनं तिचं जे जगणं आहे ते राहून जातं. आणि मग असा वेळ येतो की त्या वेळानंतर मुलंही मोठी झालेली असतात, जबाबदारी ऑलमोस्ट कमी झालेल्या असतात आणि मग